राधाकृष्ण विखे पाटलांचा रोहित पवारांवर हल्लाबोल। रोहित पवारांना महिला आरक्षणाचा इतिहासच माहीत नाही। राजकीय पक्षांनी आपली भूमिका बदलली, विखे पाटलांचं वक्तव्य। बोंधूबाबा राजेंद्र गडगे आणखी अडचणीत येण्याची शक्यता। गडगेंच्या विरोधात PCPNDDT कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश। जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरकडून संगमनेर ग्रामीण रुग्णालयाला पत्र। बारामतीत आमदार अमोल मिटकर यांनी दिव्यांग व्यक्तीसोबत घेतली बाईक राईड। उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह। दिव्यांग व्यक्तीकडून स्वर्गीय अजित पवारांच्या नावांचा जयघोष। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू। विठ्ठल गाभाऱ्याच्या पाठीमागील बाजूचे काम सुरू। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा। गावांमध्ये गारांचा अक्षरशः खच साचला। उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। सोलापूरमध्ये आंबेडकर जयंती सांगता मिरवणुकी दरम्यान डॉल्बीवर मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्यांवर कारवाई। 20,70,000 रुपये किमतीचे डॉल्बीचे साहित्य आणि वाहन जप्त। धाराशिवच्या उमरगामध्ये 2 लाखांसाठी पतीने केला पत्नीचा खून। आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल। परिसरात हळहळ व्यक्त। उल्हासनगरच्या नेवाळी नाका परिसरात भोईर टोळीचा हैदोस। टोळीकडून एका व्यक्ती आणि त्याच्या वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण। संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी मळगाव घाटात कार दरीत कोसळली। घटनेत 7 जण जखमी। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। माहिंदरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून मोबाईल दुकानात घुसून तरुणाची निर्घृण हत्या। नागरिकांनी आरोपीला पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात। पुढील तपास सुरू। या होत्या आतापर्यंतच्या काही ठळक घडामोडी। पाहत रहा LS मराठी।